नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी. Hello student, in this video we are going to learn prepositions. Prepositions म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. शब्दयोगी अव्यय म्हणजे जी अव्यये नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना जोडून येतात आणि त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजेच preposition. A preposition shows the relationship between noun, pronoun or another word in the sentence and it is placed before noun or pronoun. So let's start. पहिला preposition आहे at. आता at चा उपयोग केव्हा होतो? तर at चा उपयोग हा स्थान, काळ, दर आणि गती सांगण्यासाठी केला जातो. आता याचं उदाहरण बघूया आपण. पहिलं उदाहरण बघा. राम केम ॲट 6 o'clock. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेले? काळ, वेळ सांगितलेली, बरोबर, 6 o'clock. आणि म्हणून त्याच्या आधी प्रेपोजिशन लागलेलं आहे ॲट. दुसरं वाक्य बघा. माय ब्रदर लिव्स ॲट अलाहाबाद. अलाहाबाद हे काय आहे? स्थान आहे आणि म्हणून स्थान सांगण्यासाठी ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग केलेला आहे. ही अराइव्ड ॲट मिडनाईट. इथे सुद्धा त्यांनी काळ सांगितलेला आहे. मिडनाईट म्हणजे मध्यरात्र. ते मध्यरात्र हा काळ सांगण्यासाठी ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग केला आहे. द टॅक्सी रॅन ॲट फुल स्पीड. टॅक्सीची गती सांगण्यासाठी, फुल स्पीड गती सांगण्यासाठी ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग केला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने ॲटचा उपयोग हा स्थान, काळ, दर आणि गती सांगण्यासाठी केला जातो. आता आपण बघूया ऑन. ऑन हे प्रेपोजिशन आहे. त्याचा उपयोग ऑन किंवा अपॉनचा उपयोग टिंब टिंब वरच्या वर या अर्थाने केला जातो. आता तो कसा? त्याची काही आता आपण उदाहरणं बघूया. I came on Tuesday. Ravi came on August 10. The book is on the table. He went there on foot. The hearing upon the board is only on Tuesday. हे तुमच्या लक्षात येईल की वार, महिना, बरोबर, आणि साधन सांगण्यासाठी ऑन चा उपयोग केला जातो. ओव्हर. ओव्हरचा अर्थ किंवा ओव्हरचा उपयोग आहे तो टिंब टिंब च्या वर किंवा समाप्ती या अर्थाने केला जातो. फॉर एक्झाम्पल, द बर्ड्स फ्ल्यू ओव्हर माय हेड किंवा द मॅच इज ओव्हर असा ओव्हरचा उपयोग केला जातो. परंतु या ओव्हरचे अनेक अर्थाचे भाव आहेत. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे च्यावर, विनास्पर्श किंवा दुसरीकडे जाणे किंवा एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर. आपण उदाहरण बघूया. पहिला आहे द लॅम्प हंग ओव्हर द टेबल. म्हणजे दिवा जो आहे तो टेबलवर टांगलेला आहे. याचाच अर्थ काय की दिवा आणि टेबल एकमेकांना स्पर्श करत नाही. मग ओव्हर कशासाठी वापरतात? ज्या वेळेला दोन गोष्टी एकमेकांना स्पर्श करत नाहीत आणि एक गोष्ट जेव्हा त्याच्या वरती असते त्यावेळेला ओव्हर वापरतात. या ठिकाणी दिवा जो आहे तो टेबलाच्या वर आहे परंतु तो टांगलेला आहे आणि त्याचा स्पर्श होत नाहीये म्हणून ओव्हर वापरलाय. द लॅम्प हंग ओव्हर द टेबल. पण तोच दिवा टेबलवर नुसता ठेवला असता, त्या दिव्याचा स्पर्श जर टेबलला झाला असता
तर आपण म्हटलं असतं द लॅम्प इज ऑन द टेबल. कारण का दिवा आणि टेबल यांचा एकमेकांना स्पर्श होतोय. पण ज्या वेळेला स्पर्श होत नाही त्यावेळेला ओव्हर हा शब्द वापरला जातो. हे प्रेपोजिशन वापरलं जातं. दुसरं उदाहरण बघा. ही जम्प ओव्हर द वॉल. त्याने काय केलेलं आहे एका जागेवरून तो दुसरीकडे गेलेला आहे. ही जम्प ओव्हर द वॉल अर्थात ही त्याचा स्पर्श झालाय का बघा वॉलला नाही. तो एका ठिकाणाहून दुसरीकडे गेलेला आहे. भिंतीच्या एका बाजूकडून तो दुसऱ्या बाजूकडे गेलेला आहे विना स्पर्श. ही जम्प ओव्हर द वॉल. द ब्रिज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज ओव्हर द रिव्हर म्हणजे ब्रिज जो आहे तो तुम्हाला माहिती आहे नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे जात असतो. म्हणून त्याला काय शब्द वापरलेला आहे ओव्हर द रिव्हर. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर. त्याचप्रमाणे शासन करणे या अर्थाने सुद्धा ओव्हर वापरला जातो. फॉर एक्झाम्पल अकबर रूल ओव्हर द कंट्री. ओव्हर द कंट्री म्हणजे सगळ्या राज्यावरती सगळ्या देशावरती त्यांनी राज्य केलं म्हणून त्याला म्हटलेलं आहे रूल ओव्हर द कंट्री. शासन करणे या अर्थाने सुद्धा ओव्हर या प्रेपोजिशनचा वापर केला जातो. ही हॅज ओव्हर 20 बुक्स. त्याच्याकडे 20हून जास्त पुस्तकं. म्हणजे ज्या वेळेला 4 पेक्षा अधिक ही संकल्पना असते किंवा 4 पेक्षा अधिक असं आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेला आपण काय वापरायचं असतो ओव्हर. ही हॅड 3 मीटिंग्स ओव्हर डिनर. आता ह्या क्रमाने मीटिंग आहे म्हणजे त्याला रात्रीच्या जेवणानंतर 3 मीटिंग आहेत. तो हा क्रम आहे 1 2 3 मीटिंग आहे. क्रम सांगायचा आहे. त्यावेळेला सुद्धा आपण कुठलं प्रेपोजिशन वापरणार आहोत ओव्हर. वी हॅड 3 मीटिंग्स ओव्हर डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर त्याला सलग किती मीटिंग आहेत क्रमाने 3 मीटिंग आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या किनाऱ्यावर किंवा दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नदीच्या दुसऱ्या बाजूला असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा सुद्धा ओव्हरचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल दे लिव्ह ओव्हर द स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ते राहतात किंवा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांचं घर आहे. विभिन्न भागातून. ही ट्रॅव्हल ऑल ओव्हर युरोप म्हणजे ऑल ओव्हर युरोप म्हणजे युरोपाच्या विभिन्न भागातून त्याने प्रवास केलेला आहे. ऑल ओव्हर युरोप युरोपचे विभिन्न भाग. आर यू स्टेइंग इन दिल्ली ओव्हर दिवाळी म्हणजे दिवाळीपर्यंत दिवाळी संपेपर्यंत ज्यावेळेला आपल्याला म्हणायचं होतं टिंब टिंब पर्यंत त्यावेळेला आपण शब्द वापरतो ओव्हर. आर यू स्टेइंग इन दिल्ली ओव्हर दिवाळी. दिवाळी संपेपर्यंत दिवाळीच्या शेवटापर्यंत तू दिल्लीमध्ये राहणार आहेस का. बघा 10वा आहे ही हॅड नो डिफिकल्टीज ओव्हर हिज इन्कम टॅक्स. ओव्हर हिज इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्सच्या संबंधात म्हणजे टिंब टिंबच्या संबंधात असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं त्यावेळेला सुद्धा ओव्हर या प्रेपोजिशनचा उपयोग होतो. 4 पेक्षा जास्त. ही हॅज बीन ॲब्सेंट ओव्हर अ वीक म्हणजे एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस तो गैरहजर होता. ही हॅज बीन ॲब्सेंट ओव्हर अ वीक आठवड्यापेक्षा जास्त. द मॅच इज ओव्हर म्हणजे काय मॅच संपलेली आहे. द गेम इज ओव्हर. द मॅच इज ओव्हर. द प्रोग्राम इज ओव्हर म्हणजे काय खेळ संपलेला आहे कार्यक्रम संपलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे ओव्हर या प्रेपोजिशनचा वेगवेगळ्या अर्थाच्या भावाने उपयोग केला जातो. आता आपण पुढचं प्रेपोजिशन बघूया. इन चा उपयोग टिंब टिंबच्या अर्थाने केला जातो. उदाहरणार्थ ही केम इन जून. ही केम इन 1990.
She is in the room. They are in danger. I saw him in the evening. He will go to Delhi in summer. लक्षात येईल की महिना किंवा साल किंवा वेळ याच्या अगोदर इन हे लागतं. फॉर एक्झाम्पल बघा, शी केम इन जून, जून महिन्यात. किंवा आय केम इन 1990, 1990 मध्ये. बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवा, टिंब टिंबच्यात यासाठी इनचा उपयोग होतो. आता इंटूचाही अर्थ टिंब टिंबच्यात होतो, परंतु यात गतीचा बोध होतो. त्याचप्रमाणे एखाद्या याची दशा किंवा अवस्था यांचं परिवर्तन याचा बोध होतो. उदाहरणार्थ, ही वॉक इन टू द रूम, म्हणजे बघा तो रूम मध्ये चालत गेलाय. त्याची चालण्याची क्रिया गती आहे. त्यामुळे काय म्हटलेलं आहे, ही वॉक्ड इन टू द रूम. शी जम्प इन टू द वेल, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा जम्प करते म्हणजे गती आहे. जी क्रिया आहे त्या क्रियेला गती आहे, त्यामुळे इन टू शब्द वापरलेला आहे. ही शी जम्प इन टू द वेल. रमेश फेल इन टू द रिव्हर. रमेश विहिरीत पडला, पडण्याची गती आहे, त्यामुळे इन टू आलेला आहे, इन द रिव्हर आलेलं नाही. चौथं बघा, दे वेंट इन टू द रूम. द वॉटर हॅड चेंज इन टू स्नो. या ठिकाणी पाणी जी आहे, पाण्याची अवस्था जी जलरूप आहे ती घनरूप झालेली आहे. त्यामुळे त्याचं परिवर्तन झालेलं आहे, त्याच्या अवस्थेचं परिवर्तन झालेलं आहे. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या पदार्थाच्या अवस्थेचं परिवर्तन दाखवायचं असतं, त्यावेळेला सुद्धा इनटू हे प्रेपोजिशन वापरलं जातं. ट्रान्सलेट दिस पॅसेज इनटू हिंदी. या ठिकाणी सुद्धा काय आहे, जो काही पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजचं रूपांतर आपल्याला हिंदी भाषेत करायचं आहे किंवा मराठी भाषेत जे सांगितलं असेल ते. म्हणजे मूळचा पॅसेज वेगळा असणार आहे आणि त्याचं रूपांतर जे आहे ते दुसऱ्या भाषेत होणार आहे, म्हणजे त्याची दशा बदलणार आहे. म्हणून काय वापरायचं, इनटू. नेक्स्ट वन आता आहे अंडर. अंडरचा उपयोग सुद्धा टिंब टिंबच्या खाली किंवा अधीनतेत, टिंब टिंबच्या पेक्षा कमी, टिंब टिंबच्या अवस्थेत अशा अर्थाने होतो, परंतु याने स्पर्शाचे भाव व्यक्त होत नाहीत. आता बघा, फॉर एक्झाम्पल, द डॉग सिटिंग अंडर द टेबल. कुत्रा काय झालेला आहे, टेबलच्या खाली बसलेला आहे, टेबलला चिकटलेला नाही. म्हणजे टेबल आणि कुत्रा याच्यामध्ये अंतर आहे, म्हणून म्हटलेलं आहे अंडर. दुसरं वाक्य, दे हॅड वर्क अंडर मी. आता या ठिकाणी अंडर हा कुठल्या अर्थाने वापरलेला आहे, तर अधीन, म्हणजे आपल्या हाताखाली जे काम करतात. दे हॅड वर्क अंडर मी, ते माझ्या हाताखाली काम करतात, आपल्या अधीन आहेत, ते आपल्या हाताखाली आहेत. म्हटलेलं आहे अंडर. द टीचर्स आर वर्किंग अंडर द प्रिन्सिपल. शिक्षक जे आहेत ते मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करतात. हाताखाली म्हणजे काय, त्याच्या अधीन आहेत. अधीन म्हणजे ती व्यक्ती बॉस असते आणि बॉसच्या हाताखाली आपण काम करतो, म्हणून अंडर. तिसरा आहे, यू कॅन गेट अंडर 10 रुपीज. ही गोष्ट तुला 10 रुपयापेक्षा कमी पैशात मिळेल. यू कॅन गेट इट अंडर 10 रुपीज. इथे अंडर म्हणजे काय, च्यापेक्षा कमी. तुला हे जे आहे ते 10 रुपयापेक्षा कमी मिळेल. अंडर 10 रुपीज म्हणजे 10 रुपयापेक्षा कमी. चौथा आहे, द हाऊस इज अंडर द रिपेअर. या ठिकाणी घराची अवस्था सांगितलेली आहे. द हाऊस इज अंडर द रिपेअर
म्हणजे ते घर जे आहे ते काय आहे, दुरुस्तीखाली आहे, दुरुस्ती करत आहेत. द हाऊस इज अंडर द रिपेअर, दुरुस्ती करण्याच्या अवस्थेत ते घर आहे. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की अशा प्रकारे अंडरचा उपयोग जो आहे हा टिंबटिंबच्या खाली, अधीनतेत, ज्यापेक्षा कमी, त्या अवस्थेत या अर्थाने होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात स्पर्शाचा भाव व्यक्त होत नाही. नंतर आहे बिलो. बिलो म्हणजे सुद्धा खाली. तो बिलो इज यूज इन केस वेर अन ऑब्जेक्ट इज नॉट डायरेक्टली अंडर अनदर. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती एकदम डायरेक्टली त्याच्या खाली नाहीये. फॉर एक्झाम्पल, वी कुड फाइंड समथिंग बिलो द सरफेस ऑफ द वॉटर. आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागाखाली काहीतरी वस्तू मिळालेली आहे. मग आता ती एक्झॅक्ट पाण्याच्या पृष्ठभागाखालीच मिळालेली आहे, परंतु डायरेक्ट आपल्याला मिळाली नाही आहे. इज नॉट डायरेक्टली अंडर अनदर, म्हणून म्हटलेलं आहे बिलो. त्याचप्रमाणे बिलो इज ऑल्सो यूज इन मेजरमेंट्स वेअर वी थिंक ऑफ अ व्हर्टिकल स्केल. ज्या वेळेला आपल्याला उभं माप दाखवायचं असतं की नाही, व्हर्टिकल स्केल म्हणजे उभं. दिस पार्ट ऑफ द कंट्री इज बिलो सी लेवल. म्हणजे मला आता तो जो देश आहे त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची दाखवायची. अर्थात उंची दाखवताना मी काय वापरणार असते, उभं स्केल वापरणार, व्हर्टिकल स्केल वापरणार. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्हर्टिकल स्केल सांगायचं असतं, उभं माप सांगायचं असतं, त्यावेळेला आपण बिलो हा शब्द वापरायचा असतो किंवा बिलो हे प्रेपोजिशन वापरायचं असतं. आता आहे टू. टू हे प्रेपोजिशन सुद्धा अनेक प्रकारे वापरलं होतं. पहिलं म्हणजे टिंबटिंबला. आय रोट टू हिम, मी त्याला लिहिलं. रोट टू हिम, टू हिम म्हणजे त्याला. ही स्पोक टू मी, तो माझ्याशी बोलला होता. माझ्याशी, टू मी. त्यानंतर टूचा उपयोग होतो टिंबटिंबच्या दिशेने किंवा दिशा. ही वॉज गोइंग टू स्कूल, तो शाळेत चालला होता, म्हणजे शाळेच्या दिशेने चालला होता. ही वॉज गोइंग टू मार्केट, तो मार्केटच्या दिशेने चालला होता. त्यानंतर टूचा उपयोग होतो टिंबटिंबच्या पर्यंत, म्हणजे स्थान दाखवलं जातं. दे विल गो फ्रॉम अलाहाबाद टू छपरा. अलाहाबाद टू छपरा, छपरा पर्यंत, म्हणजे इथे स्थान दाखवलेलं आहे. दिस रोड गोज टू मुंबई, हा रस्ता मुंबई पर्यंत जातो, म्हणजे मुंबई हे स्थान आहे, बरोबर. मुंबई पर्यंत, टिंबटिंब पर्यंत, टिंबटिंब स्थानापर्यंत. आता दुसरा पण पर्यंत आहे, तो वेळ दाखवतो. टिंबटिंब वेळेपर्यंत. शी वर्क फ्रॉम 8 AM to 11 AM. तिने 8 ते 11 वाजेपर्यंत काम केलं. कुठली वेळ सांगितली, किती वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला वेळ सांगायची असते, इतक्या इतक्या वाजेपर्यंत, त्यावेळेला त्याच्या मागे टू हे प्रेपोजिशन लावलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला जर स्थान सांगायचं असेल, इथपर्यंत, मुंबईपर्यंत, टू मुंबई. गोव्यापर्यंत, टू गोवा. स्थान सांगताना सुद्धा टू या प्रेपोजिशनचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे तुलना करताना सुद्धा टू या प्रेपोजिशनचा वापर केला जातो. ही इज सुपिरियर टू मी. या ठिकाणी त्याची आणि माझी तुलना केलेली आहे, त्यामुळे तुलना करताना टू वापरलेला आहे. दे वन बाय 6 goals to 3. इथे गोल्सची तुलना केलेली आहे, 6 आणि 3. 6 गोल आणि 3 गोल यांची तुलना केलेली आहे. त्यामुळे तुलना करताना सुद्धा नंतरचा जो व्यक्ती असतो किंवा नंतरचा जो अंक असतो त्याच्या अगोदर टू हे प्रेपोजिशन लावलं जातं. नंतर टूचा उपयोग होतो टिंबटिंबच्या प्रती. इट इज अवर ड्युटी टू रिसीव्ह द गेस्ट. टू रिसीव्ह द गेस्ट म्हणजे पाहुण्यांचं स्वागत करणे. हे काय आहे, आपली पाहुण्यांच्या प्रती
असलेली कर्तव्य आहेत. म्हणून टिंबटिंबच्या प्रती. टू रिसीव्ह द गेस्ट, गेस्टच्या प्रती. त्यानंतर टूचा उपयोग होतो तो म्हणजे टिंबटिंबच्या साठी. आय इन्व्हायटेड हिम टू डिनर. मी त्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिलेलं आहे. आय इन्व्हायटेड हिम टू डिनर. त्यानंतर टूचा उपयोग होतो ते म्हणजे समोरासमोर. दे स्टूड फेस टू फेस. ते एकमेकांच्या समोरासमोर उभे राहिले. फेस टू फेस. अशा प्रकारे टूचा वापर होतो. आता आपण पुढचं प्रेपोजिशन बघू. ते आहे टुवर्ड्स. मुलांचा नेहमी टुवर्ड्स आणि टू ह्याने गोंधळ होत असतो, लक्षात ठेवा. टुवर्ड्सचा अर्थ आहे च्याकडे, च्या प्रती, च्या साठी आणि च्या जवळ. ही हॅज गॉन टुवर्ड्स द बस स्टेशन. म्हणजे तो बस स्टेशनच्या दिशेने गेलेला आहे. वी शुड बी काइंड टुवर्ड्स द पुअर. आपण नेहमी गरिबांच्या प्रती, टिंबटिंबच्या प्रती म्हणजे टुवर्ड्स द पुअर, गरिबांच्या प्रती दयाळू असलं पाहिजे. वी मस्ट कॉन्ट्रीब्युट टुवर्ड्स द बिल्डिंग ऑफ द नेशन. म्हणजे आपण देशासाठी, टिंबटिंबच्यासाठी, टुवर्ड्स द बिल्डिंग ऑफ द नेशन काहीतरी केलं पाहिजे. टुवर्ड्स मॉर्निंग हिज टेम्परेचर केम डाऊन. आज सकाळी त्याचा ताप जो आहे तो कमी झाला. टुवर्ड्सच्या जवळ, सकाळच्या जवळ, सकाळी. पुढचं प्रेपोजिशन आहे ऑन. ऑन आणि ओव्हर. मगाशीच मी सांगितलं होतं तुम्हाला की ऑन आणि ओव्हरचा अर्थ च्यावर होतो, पण ओव्हरच्या वेळेला स्पर्श नसतो. त्या वस्तूंमध्ये स्पर्श नसतो, पण ऑन मध्ये मात्र त्या वस्तूंचा स्पर्श एकमेकांना झालेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा, द कॅट इज सिटिंग ऑन द टेबल. कारण ती कॅट आणि टेबल यांचा एकमेकांना स्पर्श झालेला आहे, म्हणून ऑन द टेबल म्हटलं जातं, ओव्हर द टेबल म्हटलं जात नाही. द मॅन वॉज सिटिंग ऑन द रूफ. माणूस जो आहे तो छतावर बसलेला आहे. ऑन द रूफ म्हणजे त्याचा स्पर्श आणि छत यांचा एकमेकांना स्पर्श झालेला आहे, म्हणून त्यावेळेला वरती असतात आणि एकमेकांना स्पर्श झालेला असतो, त्यावेळेला ऑन हे प्रेपोजिशन वापरायचं असतं. ऑन द टेबल, ऑन द ओशन, ऑन द मून, ऑन द रूफ, ऑन द बस. आता आपण बघूया ऑन टू. आपण इन टू बघितलं होतं, बरोबर, की ज्या ठिकाणी तुम्ही रूम मध्ये जातो आहे, आतमध्ये जात आहेत, परंतु गतीचा बोध होतोय. ही वेंट इन टू द रूम, बरोबर. ही वॉक इन टू द रूम. आतमध्ये खोलीत जात आहेत, आत शब्द आहे आणि शिवाय गतीचा बोध होतो, तेव्हा आपण इन टू वापरलं होतं. नुसतं आत असतं तेव्हा आपण इन वापरतो. आता अगदी तसंच इथे सुद्धा आहे. आपण मगाशी ऑन बघितलंय, वरती म्हणजे ऑन, पण आता ऑन टू म्हणजे काय, अर्थात या ठिकाणी सुद्धा गतीचा बोध होतो. We use on to talk about direction or movement to a position on the surface, usually with a verb that express movement. The cat jump onto the table. या ठिकाणी कॅट काय जम्प करते, गती आहे, बरोबर. त्यामुळे ऑन टू हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. ड्युरिंग द स्टॉर्म अ लार्ज फ्री ट्री फेल ऑन टू अ कार. ते झाड जे आहे ते गाडीवर पडलेलं आहे, म्हणजे पडताना त्याची गती आहे, आणि म्हणून म्हटलेलं आहे आपण ऑन टू अ कार. याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे फ्रॉम. आता फ्रॉम या प्रेपोजिशनचा उपयोग जो आहे तो च्या पासून, टिंबटिंबच्या पासून किंवा टिंबटिंबच्या कडून या अर्थाने केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, आय ट्रॅव्हल फ्रॉम इंडिया टू अमेरिका. फ्रॉम म्हणजे च्या पासून, च्या कडून, इंडिया भारताकडून
किंवा भारतापासून, भारताकडून ते अमेरिकेपर्यंत. ही गॉट दिस बुक फ्रॉम संदीप. त्याला ते पुस्तक संदीप कडून मिळालेलं आहे. फ्रॉम संदीप. दे मूव्ह फ्रॉम डोअर टू डोअर. आय फ्री फ्रॉम डेंजर. धोक्यापासून मी फ्री आहे. फ्रॉम डेंजर, धोक्यापासून. शी इज सफरिंग फ्रॉम फीवर. ती तापाने काय झालेली आहे, फणफणलेली आहे किंवा ती आजारी आहे. शी इज सफरिंग फ्रॉम फीवर. तिला ताप आलेला आहे. पुढचं प्रेपोजिशन आहे बाय. बाय या प्रेपोजिशनने जवळीक किंवा साधन किंवा वेळ यांचा बोध होतो. उदाहरणार्थ, ही वॉज सिटिंग बाय द फायर. ही वॉज सिटिंग बाय द फायर म्हणजे काय, तो आगीजवळ बसला होता. बाय द फायर, जवळ, आगीजवळ. ही वॉज सिटिंग बाय द विंडो. खिडकी जवळ, बाय द विंडो. आय केम बाय बस. मी बसने आलो. म्हणजे माझं येण्याचं साधन काय, बस. ज्या वेळेला आपल्याला साधन दाखवायचं असतं त्यावेळेला आपण त्या साधनाच्या आधी बाय ह्या प्रेपोजिशनचा उपयोग करायचा असतो. ही केम बाय ट्रेन. इथे ट्रेन पण काय आहे, साधन आहे. त्यामुळे त्याच्या आधी बाय हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. व्हॉट इज टाइम बाय युअर वॉच. या ठिकाणी सुद्धा वेळेचा बोध आहे. त्याचप्रमाणे वॉच साधन आहे. दे केम हिअर बाय 6 o'clock. वेळेचा बोध होतोय. ज्या वेळेला वेळेचा बोध होतो किंवा वेळ समजते तेव्हा त्या वेळेच्या आधी बाय हे प्रेपोजिशन लावलं जातं. बालमित्रांनो, आज आपण इन, ऑन, इनटू, ऑनटू, ओव्हर, अंडर, फ्रॉम, बाय अशी अनेक प्रेपोजिशन्स आहेत. ती केव्हा वापरतात, कशी वापरायची असतात याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायला लागतील त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा पुन्हा बघायचा आणि याची माहिती जी आहे ती आपल्या वहीत लिहून ठेवा. धन्यवाद. आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.